पाहू शकता जत यात्रा भरलेली आहे. तालुका जत, जिल्हा सांगली. अशा प्रकारची जत यात्रा भरलेली आहे. जत यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात खिल्लार खोंडांची आवक झालेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक मधून मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी वर्ग इथे आलेला आहे. पाहू शकता रड्डे, तालुका मंगळवेढा येथील कोकरेंचे पाहू शकता. ही निवर्गी लाईन, ढालगाव लाईनचा पाहू शकता. खिल्लार खोंड नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. दोन्ही खोंड त्यांचे आलेले आहेत कोकरे यांचे. रावसाहेब कोकरे, रड्डे, तालुका मंगळवेढा, जिल्हा. नमस्कार मालक. आहेत मालक का विक्रीसाठी आणले का प्रदर्शनला? दोन्ही पण काम. दोन्ही पण. तर एक विकायचा नसेल तर प्रदर्शन. पलीकडचा किती दाती झाला? संपला आता तो. संपला. हा, ही चौसा आहे. किती गाय भरवल्या पलीकडच्याकडून? पलीकडे 100-200 काय भरले. 200. आणि हा किती दाती झाला? 4 दाते आहे. 4 दाती. हा, ह्याच्याकडून किती गाय भरवल्या? त्याच्याकडे 100 काय भरले आता. हा कुठल्या वंशावळीतून म्हणायचं अलीकडचा? हे ह्याच्या मार्गाच्या बैलाचा बैला आहे. मांडग्याच्या बैलाचा. हा, रामा कुकर यांच्याकडे घेतला होता हे. रामा कुकरे यांच्याकडून घेतला होता. वाक्षेवाडी. हा, आणि तो पलीकडचा डालगावच्या खाणीसाठी. ढालगाव हा. सोन्या. म्हणजे निवर्गी लाईन किंवा ढालगाव खान म्हणलं तरी चालतंय. सेम तसे पॅच वगैरे, कातन, शरीर मजबूत, शरीर दिप्पाड. हे 2-3 काय किंमत सांगताय पलीकडची? पडेल 2 लाख रुपये सांग. 2 लाख रुपये. आणि ह्याची 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. पाहू शकता मागील वर्षी चढचण यात्रेत ह्याने सर्वांचं लक्ष आकर्षित केलं. खूप चपळ, चलाक आणि सुंदर आखीव रेखीव देखना खोंड म्हणून 2 खोंड आहेत. पाहू शकता. आपलं नाव पत्ता सांगा. अण्णा रावसाहेब कोकरे, मुक्काम पोस्ट रड्डे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 99 75 00 91 19. एक गाय भरवा किती घेत आहे? 2000 रुपये घेत. घरपोच सेवा देते. घरी यावं लागते. घरी यावं लागते. फोन करून यावं लागते. कधी पण आलं तरी चालतं. धन्यवाद मालक. पाहू शकता एकदम जातीवंत वंशावळीतून एकदम खट्ट आणि पाषाणात कोरल्यासारखे घट्ट शरीरयष्टीचे, मजबूत खुराचे आणि एकदम निरोगी तंदुरुस्त जातीवंत वंशावळीतून खोंड आहेत. पाहू शकता निवर्गी बैलासारखा डुप्लिकेट कॉफी दिसतोय. निवर्गी बैलाची ही मुलाखत आपण घरी जाऊन घेतली होती. निवर्गी बैलाचाही व्हिडिओ आपण काढलेला आहे. सेम निवर्गी बैलासारखा दिसतोय. पाहू शकता डोळ्याला, नाकपुडीला, शिंगाला, कानाला सेम ढालगाव सोन्या आणि निवर्गी बैलासारखाच चेहरेपट्टी, शरीरयष्टी घेतलेली आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. हे पाहू शकता महादेव गरंडे आणि भाऊभावांची दावण आहेत. पाहू शकता गरंडे मेजर आणि महादेव गरंडे यांची भाऊभावांची दावण आहे. मोठी सर्वात दावण आहे. जबरदस्त कोंड आणलेले आहेत आखीव रेखीव पारखून. त्यांच्याकडे बैल आणि जबरदस्त सुंदर जातीवंत वंशावळीतून जनावरं भेटतात. सांगोला बाजारामध्ये त्यांची शेळ्यांच्या बाजारापासून गेल्यानंतर पहिलीच दावण त्यांची असते मोठ्या मापाची. तुम्हाला महाराष्ट्र, कर्नाटक सर्व यात्रावर महादेव गरंडे यांचे दावण दिसेल. आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बैल खोंड असतात. त्यांचा नाव, पत्ता, फोन नंबर आपल्या प्रत्येक मुलाखतीमध्ये आपण वेळोवेळ घेतलेला आहे. यात्रेवर, बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही. त्यांचा व्यवहार चाललेला आहे तिथं त्या ठिकाणी. पाहू शकता व्यवहार चाललेला आहे त्यांचा. अशा प्रकारचे आणि जाणकार आहेत, प्रत्येक यात्रेवर असतात. पाहू शकता सुंदर देखना आणि वळू पुण्याच्या मापातला सुंदर देखना खोंड आहे. कुणाचं खोंड आहे मालक?
बघताय शी आहे बघा ते 5 लाखानंतर. मला कोणाचा खोंड आहे? शिवनूर. कुठल्या ओळखी पाहिजे? हे आपल्यापाशी बैल आहे, मोठा बैल. शिवनूरला. होय. मग सोन्याचा. तिकोंडी राजाचा मुलगा. होय, तुमराचा मुलगा. तिकोंडी राजाचा मुलगा आहे त्याची म्हणजे तिकोंडी राजाचा नातू आहे हा. होय. वय काय आहे आता? वय 1 वर्षाचं. 1 वर्षाचं. काय किंमत सांगताय? 1.5 लाख सांगतो. 1.5 लाख रुपये सांगताय. आणि हा हे आपल्यापाशी होता, उमरानवाला दिला बैल. उमराणीवाल्याला दिला. होय, मोठा कोसा बैल. मोठा कोसा सिद्धापूर लाईनचा. होय. आता उमराणी जत उमराणीवाल्यांकडे आहे तो. होय. पाहू शकता जत उमराणी यांच्याकडे सिद्धापूर लाईनचा आहे. त्या बैलाची पैदास आहे, सुंदर देखना. वय काय याचं आता? 1.5 वर्ष. काय किंमत सांगताय? 5 लाख सांगतो. 5 लाख रुपये सांगताय. पाहू शकता सिद्धापूर लाईन, जो आता उमराणी यांच्या दावणीला हे आता इथं यात्रेमध्ये आलेला आहे, तो मंडपामध्ये आहे. त्या बैलाची पैदास आहे. सुंदर आखिव देखना खोंड आहे. हा कुठल्या वळूची पैदास आहे? हे उमराणी सोन्याचा. उमराणी सोन्या. कोणती उमराणी? ही उमराणी, जत उमराणी. जत उमराणी. वय काय याचं आता? 4-5 पाहू शकता 4-5 महिन्याचा आहे म्हणतात. चित्रा कोसा आहे पूर्ण. काय किंमत सांगता? 1 लाख सांगतो. 1 लाख रुपये सांगताय. आपलं नाव पत्ता सांगा. माझे नाव अनिल भाऊसाहेब आजूर. माझ्या पप्पाचं नाव भाऊसाहेब सत्या आजूर. सायकल शिवनूर. गाव शिवनूर, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव. अथनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 98449046 आणि एक नंबर 9845490467. अजून एकदा सांगा. 9845490467. अजून एक नंबर 9844904675. नमस्कार मालक. पाहू शकता तिकोंडी राजाचे पहिले मालक, आणि यांच्याकडे तिकोंडी राजा पहिल्यांदा होता. हे खरीददार तिकोंडी राजा पहिल्यांदा ह्यांनी खरेदी केला. यांच्या घरूनच श्री शैली दळवाई यांच्याकडे गेला, आणि यांच्याकडे तिकोंडी राजाचा मुलगा आता यांच्या घरी आहे. खूप मोठ्या मापाचा सुंदर देखणा बैल आहे, आणि तो नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. अथनी यात्रेमध्ये, चमकेरी यात्रेमध्ये आपण त्याचा व्हिडिओ बनवला होता. तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. यांची मुलाखत संपूर्ण पाहू शकता. जुने जाणकार आहेत आणि माहितगार आहेत. मला किती खोंड घेऊन आला आता? 8-9. खरेदी विक्रीला बरं आहे का बाजार? बरं आहे. बैल नाही आणला फिरवायला? गाई येते ते घरी म्हणून आणला नाही. प्रदर्शनला आणला नाही का 17 तारखेला? असं का? धन्यवाद मालक माहिती. पाहू शकता असे जुने जाणकार व्यक्ती पाहायला भेटतात, किंवा त्यांच्याकडून 2 शब्द ऐकायला भेटतात. म्हणून यात्रेला कधीही भेट दिल्यानंतर थोडी फार माहिती भेटते. पाहू शकता तिकोंडी राजाला यांचा म्हणजे नातूच तिकोंडी राजाचा, कारण तिकोंडी राजाचा सख्खा मुलगा आता सध्याला त्यांच्या घरी आहे. सुंदर देखणा मोठ्या मापाचा, आणि तिकोंडी राजा पहिल्यांदा त्यांच्याकडेच होता. त्यांनीच घेतला होता. त्यांच्याकडून श्री शैली दळवाई यांनी आणलेला होता. पाहू शकता. पाहू शकता सुंदर मोठ्या मापाची कालवड आहे. सुंदर कालवड आहे. अथनीची आहे. कुठल्या वळूची कालवड आहे? आप्पा गोळी. दुसरा मनुष्य आहे त्याला. दुसरा मनुष्य बैल वयसा 1 वर्ष. किंमत 40,000. आपलं मालक आहे सर? मालक अजित शिंदे. रणजित शिंदे. अजित शिंदे. यावरू अथनी, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर
आप्पा पाहू शकतो व्यापाराला विकत घेतलेले आहे, परंतु चेहरेपट्टीवरून तरी चांगल्या वंशावळीतून वाटते आणि चेहरेपट्टी तिची पाहिली असता कमीत कमी मडसनाळ काम्या तिकोंडी राजा पाहू शकता. आणि तिची चेहरेपट्टी जी आहे ती मांडग्याळ लाईनची जशी चेहरेपट्टी अशी नागपुडे तशा प्रकारची चेहरेपट्टीची नागपुडे आहे. पाहू शकता मोठ्या मापाची कालवड आहे. कितीपर्यंत मागितली कालवड लोकांनी? कितीपर्यंत मागितली आतापर्यंत? मराठी येत नाही दादा, घेतो. लोकांनी मागितले. तुम्ही किती सांगताय? 40 सांगताय ना? 40 सांगतोय. लोकांनी किती सांगितले? 35ला द्यायची. 35ला द्यायची म्हणताय, पण लोकांनी कितीपर्यंत मागितली? 30, 28, 25. मोबाईल नंबर देतोय? हा 95 हा 35 35 099. ओके, धन्यवाद. पाहू शकता कालवड अशा प्रकारचे. पाहू शकता मिरवणुकी चालू आहेत. भरपूर बऱ्याच ठिकाणाहून खोंड आलेले आहेत. पाहू शकता सुंदर चेहरेपट्टीची खोंड आहेत या पट्टीत. वनीकरणाच्या बाजूला पाहू शकता. पाहू शकता सुंदर खोंड आहेत. पाहू शकता कोसा खिल्लार जोड. किती दात आहेत? आदत जोड आहे. काय किंमत सांगताय? पाहू शकता एका मांडीवर बसलेले. एका मांडीवर बसलेली जोड आहे. काय किंमत सांगताय? 1.5 लाख दोन्हीच. आपलं नाव पत्ता सांगा. नाव तुळशीराम रामार गाव गाव डोरली तालुका 7. मोबाईल नंबर 7709702630. किती बैल घेऊन आलाय? 3 आणलेत. घरचे आहेत का व्यापाराला? घरचे आहेत. कुठल्या ओळूची पैदास आहेत हे? आमच्या गावातला यजुमानी म्हणून डोरलीचे माने यांच्याकडचं ओळू आहे. पाहू शकता ढालगाव लाईनचा जो डोरलीच्या मानेंकडे जो ओळू आहे चित्राकोसा, त्या ब्लड लाईन मधून आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. दरीबडची काय किती खोंड घेऊन आला? गाववाले बरेच आहे. पण तुमचे किती आहेत? 2. कोणते? पलीकडचे कोशे काय किती जाते आहेत? दुसा आणि चौसा. पलीकडचा दुसा आणि अलीकडचा चौसा. काय किंमत सांगताय? चाळ बांधलेले दोन्ही 1.5 लाख रुपये. आपलं नाव पत्ता सांगा. गाव दरीबडची, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9765 45 65 87 97 65 45 87 03. ओके, धन्यवाद. आलाय ही 2 आहे. ती किती जाते आहेत? सायदाते. शेती कामाला सर्व चालतायत. काय किंमत सांगितली ह्या जोडीची? 1.25 लाख. 1.25 लाख रुपये सांगताय. आपलं नाव सांगा.
महादेव हरिभात चौगडे, गाव दरेबड. दरीवडची. आपलं मोबाईल नंबर सांगता? मोबाईल नंबर सांगा. 9764. हां हां. आपण काय घेऊन आलाय? हा खोंड घेऊन आलाय. कोणत्या बैलाचा खोंड आहे? दरीबडचीचा. कोणाच्या बैलाचा खोंड आहे? कोणाच्या बैलाचा खोंड आहे? लिंगू पाटील. काय किंमत सांगितली? 1 लाख. आपलं नाव सांगा. गाव दरीबडची. मोबाईल नंबर आहे? बरं ठीक आहे. आपण काय घेऊन आला बाबा? कुठे? हा उभा आहे तो मधला. वय काय? हा 1 वर्षाचा. काय किंमत सांगताय? 40,000 रुपये. आपलं नाव सांगा. गाव. मोबाईल नंबर आहे? मुलापाशी आहे. पाहू शकता एकाच गावातले आहेत, त्याच्यामुळे शेजारी बैल बांधलेले आहेत. पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत. शेतकरी वर्ग ग्रामीण भागातील आहेत. बरेचशा लोकांना व्यवहाराचं एवढं किती सांगायचं बोलायचं कळत नाही, म्हणून ते बऱ्यापैकी शेजारी बैल बांधतात. ज्यावेळी एकमेकाच्या मदतीने खोंड एकमेकाला बैल खोंड विकू लागतात. पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा खिल्लार कृषीधन चॅनल. पाहू शकता हलगीव नाचते काय. स्वतः नाचते हलगी वाजायला लागल्यावर. मार्केट कमिटी इथं बाहेर ठेवायची जनावराला. पाहू शकता या मुलाने नाचाय शिकवले हलगीवर. आपलं नाव सांगा. महादेव हिंगमिरे, गाव बारीक हिंदी, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9975185000. गाय प्रदर्शनला आणला का विक्रीला? प्रदर्शनला आणले आणि विक्री करत नाही. प्रदर्शनला आणले. आता गाय गाभण आहेत का वेल्यात? हे आता माझ्यावर आले. हां ती गाभण आहे. गाभण आहे. ही कुठल्या ओळूची पैदास म्हणायचं? हे मी आलमट्टीवरून आणलेले आहे. ते काय माहित नाही. आलमट्टीवरून एवढ्या लांबून आणले? आलमट्टीपासून 10 किलोमीटर लांब आणले. लांबून आणले? एवढ्या लांबून? भरपूर लांबून आणले. पाहू शकता बागलकोट जिल्ह्यात आलमट्टी धरण आहे. आलमट्टीच्या पण खालून आणलेले. पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र. त्याची कालवड पण बघण्यासारखी आहे. आणलेली नाही आता. कोणत्या ओळूपासून कालवड झाली हिला? ते नागदचा स्वामींचा चिमण्या नावाचा बैल होता. हां हां त्याच्यापासून झालेले कालवड. आणि ते आता त्याची कालवड आहे तेवढी जोरात आहे. 10 महिन्याच्या माझ्या. कुठल्या ओळूची कालवड आहे तिला? ते तेलसंग मोरेंचे. तेलसंग प्रकाश मोरे प्रकाश मोरेंचे यांच्या ओळूचे. हां हां मोठ्या मापाची ओळू. मोठ्या मापाची. माप पण लय मोठा आहे. मोठं माप आहे. आणि तो जो बैल आहे ते मडसनार कामाचा मुलगा आहे. हा अलीगडचा. हां आणि तो धुळखेड राजाचा. आणि धुळखेड तिकोंडी राजाचा मुलगा धुळखेड सुरेश गवडे यांच्याकडे आहे. त्याचा मुलगा. पाहू शकता जातीवंत वंशावळीतून पैदास केलेले नादिक मालक आहेत. पाहू शकता तिकोंडी राजा लाईन धुळखेड सुरेश गौड यांच्या ओळूची पैदास. आणि हा मडसनाळ काम्याचा मुलगा. मडसनाळ काम्याचे चेहरेपट्टीवरून खोंड ओळखू येतात. चेहरेपट्टी वडिलासारखीच घेतात. पाहू शकता प्युअर खिल्लार एकदम पांढर शुभ्र मोठ्या मापाच्या गायी आहेत.
हिला काय नाचाय शिकवलं का घोड्यासारखे हलगीवर? हो हलगी सवय आहे, ते रोज हलगी वाजवते. जशी हलगी वाजवेल तसं ती नाचते. पाहू शकता सुंदर वंशावळ, सुंदर पैदास. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.